आज होता माझा 20th बर्थडे. माझ्या लग्नानंतरचा ना माझ्या नवऱ्यासोबतचा पहिलाच बर्थडे आहे, कारण की 2 वर्ष आम्हाला सेलिब्रेट करताच आलं नाही. आणि 1 जूनला माझा बरोबर बर्थडे असतो आणि सर्वांना असं वाटतं की हा माझा खोटा बर्थडे डेट असेल, पण नाही, एकदम बरोबर आहे. भरपूर सारे प्लॅन्स मी केले होते, पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यातून एक प्लॅन कंप्लीट झाला, तो म्हणजे मला स्पा करायला जायचं होतं. पण त्याच्या आधी माझं ठरलं होतं की मी काहीतरी ट्रीटमेंट गेले हेअर्सवरती, पण अचानक माझं ते कॅन्सल झालेलं आहे. ते का हे सगळं मी लॉंग व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे. पूर्ण दिवसाचं रुटीन मी शेअर केलेला आहे, तर नक्की जाऊन व्हिडिओ पहा. तर आज फक्त मी स्पा केलेला आहे आणि थोडासा ब्लो ड्राय केलेला आहे, कारण की आज स्पेशल डेवरती चांगलं दिसणं तर खूप गरजेचं आहे. आणि मॅनेजेबल आणि चांगले हेअर्स ना मला खूप जास्त आवडतात. लुक कसा वाटतं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तिथून पुढे मी घरी आली आणि माझं डेकोरेशन करण्यासाठी कोणीच नव्हतं, मग मी स्वतःच थोडंसं मिनिमल डेकोरेशन केलं, कारण की मला फोटोज आणि काही व्हिडिओज वगैरे घ्यायचं होतं. मग मी आज पटकन मी आवरून घेतलं, मला खूप लेट व्हायला लागलं होतं. आणि हा माझा आउटफिट आहे, इतका सुंदर वाटतोय ना, जस्ट असं वाटतंय की फक्त माझ्यासाठीच बनलेला आहे. इतका छान आणि प्रिटी वाटत होता, मीच इतकी छान वाटत होते ना. टू बी ऑनेस्ट मला माझ्यावरच प्रेम व्हायला लागले, इतकं छान लुक वाटत होता. मग फोटोज व्हिडिओज काढल्यानंतर ना मग शेवटी आम्ही केक कटिंग केला. छान असा स्प्रे आणि पॉपवर उडून मस्त असं केक कटिंग वगैरे केला, व्हिडिओज वगैरे काढले आणि याच्या सगळ्याचे फोटोज मी इन्स्टाच्या अकाउंटवरती पोस्ट केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा मी रेडी झाले, दुसरा ड्रेस घातला, कारण की आम्हाला बाहेर पण जायचं होतं. केक कटिंग वगैरे करून खाऊन घेतलं आणि मग हॉटेलकडे निघालो. तर आज आम्हाला व्हेज खायचं होतं, प्युअर, कारण की देवाचा एक कार्यक्रम होता, जे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तिथे गेल्यानंतर ना आम्ही मस्त असं स्टार्टर घेतला होता, पनीरचं 2, आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जास्त काही खाल्लं नाही, कारण की ऑलरेडी आम्ही केक खाल्ला होता. तर हा माझा आउटफिट चेक आहे. खूप छान आउटफिट आहे, 90s लुकमध्ये आहे आणि एकदम कमी पैशांमध्ये मला ऑनलाईन मिळालेला आहे. तर माझा लुक आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.